उंच खुरा सडपातळ बांध्याचा विशेष करून जो पाहायला मिळतोय. आणि या मागील आठवड्यामध्येच प्रतीक गरजच्या नावावर देखील 6 चेंडूगडी 6 षटकार. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलेत जनवान गावठणच्या मैदानावर तोच प्रतीक गरज. जे मागच्या मॅच मध्ये झालंय ते सर्व काही गोष्टी तुम्हाला विसराव्या लागतील. रुपेशजी जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विहावीर 11 धानिव संघाचे अगदी सर्व व्हेरी वेलकम रुपेशजी जाधव, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांची देखील एक स्पर्धा येत्या कालावधीमध्ये याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. टीम विहावीर 11 धानिव आयोजित गावदेवी चषक 2026 50,000ची ती स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये काही संघ बाकी आहेत. जर तुम्हाला खेळायचं असेल विश्वनाथ जाधव रुपेशजी जाधव यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. लेट्स प्लेचा इशारा पंचकमलेशजी गुप्ता आणि तदनंतर विशालजी नाईकच्या माध्यमानं ही दोन्ही पंचांची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता दयाशंकर या गोलंदाजाला आपण पाहताय. प्रतीक गरज स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला चेंडू दयाशंकर थोडासा अंगावर जाण्याचा प्रयत्न. एन मोमेंटला बॅट स्विंग थोडीशी बंद झाली होती जरूर, परंतु काय निर्णय येईल त्या दिशेने अगदी व्हॉलंटियर्स आहेत आणि त्यांनी दर्शवलाय की नवनाथ स्वतःला सांभाळू शकले नाहीत. आता कुठेतरी आपण म्हणताय की जी बॉडी लाईन आहे ती खेळाडूला अवगत असणं फार महत्वाची भूमिका आहे. पहा हा फटका थोडेसे ब्लाइंड झाले, परंतु बॉटम हँड व्यवस्थित चेंडूवर आला आणि सरळ चेंडू बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख पद्धतीने हा झेल कन्वर्ट झाला होता, परंतु एन मोमेंटला अगदी सीमारेषा पलीकडे निघून गेले. आणि थोडंसं सहकार्य प्रत्येक घरातला जेव्हा तुम्ही जीवनदान द्याल ना तेव्हा तो हावी होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. थोडासा हात खोलण्याचा मोका जर द्याल तर निश्चित स्वरूपाने हावी होईल, परंतु इथून जीवनदान मिळाले आणि जीवनदान 6 धावेंचं आहे. बाकप यांचा जरूर हाताळलाय. ऑन साईडला षडम पूल केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने अगदी अनुजला पण पाहत आहे आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. मान्सून क्रिकेट प्रामुख्याने पावसाचं शुभागमन हे निश्चित स्वरूपाने प्रत्येकाला हवंय, कारण की पावसाविना हा जो खेळ आहे ना तो थोडासा अधुरा आहे. रिमझिम पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षक राजे अगदी मैदानावर ते देखील पोहोचलेत मैदानाच्या सभोवताली. आणि जिथे जागा मिळेल ना, कोणी रिक्षामध्ये त्यांची व्यवस्था केली तर कोणी मात्र घरनच मात्र ती सर्व काही व्यवस्था करून आलेत. चांगली गोलंदाजी दयाशंकर यांच्या माध्यमानं पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर एक सिंगल. षडम पूल केला गेलाय चिरागच्या बॅटमधनं. मागील मॅच मध्ये देखील याच पद्धतीने सुरुवात केली होती चिराग पाकधरे. हा षटकार 6. तितकासा वेग नव्हता या चेंडूवर आणि परिपूर्ण आता पिक केलं गेलं या चेंडूला. बॅकफुटला जाऊन अगदी या चेंडूला पिक केला आणि सरळ मिड विकेट सीमारेषा पार धाडलं. मान्सून ट्रॉफी 2026 हा षटकार 6 धावा आणि या 6च्या साह्याने धावसंख्येची जाऊन पोहोचलंय 13 या अंकांवर. चांगलं कनेक्शन जुळलं आणि धावेचं कलेक्शन हे 6च्या रूपाने जे पाहायला मिळतंय. संधी जर तुम्ही फलंदाजांना द्याल तर फलंदाज सोडणार नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथून ॲक्युरसी ही फार महत्वाची आहे. सातत्य तितकंच गरजेचं असेल या मॅच मध्ये. खाली राहिला हा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि सरळ चेंडू यशांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता. 2 संघ म्हणून तुम्ही एक संघ म्हणून उतरलात मैदानाच्या दिशेने, कारण की आज 2 गाव आणि त्यांचा एक संघ हा विशेष करून या स्पर्धेची जी रूपरेषा आपल्याला पाहायला मिळते. गती ही थोडीशी कमी केली होती जरूर, परंतु त्या दिशेने आपण पाहताय काय निर्णय येईल पंचाच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने अगदी बॅटला हा चेंडू स्पर्श झालाय असं पंचांचं मत. या 2 धावा येत आहेत या दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्याने धावसंख्येची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर प्रतीक गरजच्या बॅटमधून आलेला तो षटकार. थोडंसं जीवनदान जरूर मिळालं त्या दिशेने. तदनंतर चिराग पाकधरेच्या बॅटमधून आलेला तो षटकार. बॅटला हलकासा स्पर्श झाला चेंडू आणि तदनंतर स्वयंघोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाते. 2 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील 15 या अंकांवर धावफलक. ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. गरंगळ चेंडू अगदी मिड विकेटला फील्ड केला जाईल. दिनेश यादव त्या दिशेने अगदी पाहायला मिळतात. चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ हा इथून झालाय समाप्त आणि टीम मराठा वॉरियर सातपाटी कळम संघाची धावसंख्या 16 या अंकांवर. सुरुवात जी चांगल्या पद्धतीने झाली आणि दोन्ही फलंदाजांना ही सुरुवात मिळाली. इकडे प्रत्येक दुसरीकडे चिराग याला पण पाहत आहे.
आणि 16 या अंकांवर धावफलक. अच्छा, दिवसागणिक एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की सर्वाधिक धावसंख्या ही 94 जी दुसऱ्या मॅच मध्ये राहिली. तर पहिल्या मॅच मध्ये जी सर्वाधिक कमी धावसंख्या आपण पाहिली 23 आणि जिथे पहिल्या फेरीतील जे सामने आपण पाहिले जे 6 षटकांचे होते. तर इथून या दुसऱ्या फेरीमध्ये अगदी आपण पाहू शकाल की 5 षटकांचे सामने जे विशेष करून तुम्हाला इथून पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्कवर ही संपूर्णपणे स्पर्धा येत्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आई बालवादेवी क्रीडांगण देखील सुसज्जित आहे एक चांगला खेळ पाहण्याकरिता. दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून जयेश या गोलंदाजाला आपण पाहताय. समोरनं फिरवलं, अतिशय चांगल्या पद्धतीचं वळण घेतलं या चेंडूने. योग्य त्या पद्धतीची अॅक्युरेसी इथून पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळाला चेंडू आणि सरप्राईज करून ठेवलं इथून चिराग पागधरे याला. सरळ चेंडू त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता. ऑफस्टिकच्या बाहेर चांगलं पिक केलं या चेंडूला. ऑन दी अप आणि ऑन द राईज खेळला. वाईडिश लॉंग अप क्लिअर करणारा चिराग पागधरेच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. 6 धावा. असं वाटतं की सेन्सिबल बॅटिंग करतायत आणि ज्यामध्ये टायमिंग फार महत्वाचा आहे. अपिश खेळला अतिशय सुरेख पद्धतीने. कन्व्हर्जन रेट यावेळेस पाहायला मिळाला आणि या 6 धावा मिळत आहेत. खोलवर लेंथवर यावेळेस वळाले त्या दिशेने जयेश. थोडासा वेग पाहायला मिळाला, खांद्याचा जोर अतिशय चांगल्या पद्धतीने. वाईट यॉर्कर सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 22 या अंकांवर धाव फलक. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून जयेश कडनं पाहायला मिळतंय. गती थोडीशी कमी केली जरूर आणि दयाशंकर या झेल खाली ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळाली. फलंदाज चिराग पागधरे बॅक टू द डगआउट. लोअर फुलटॉस चेंडू जरूर होता आणि थोडासा डाऊन द लेग, थोडस टिक करायचं होतं, पिक करायचं होतं या चेंडूला, परंतु दोघांमध्ये अगदी असफलता पाहायला मिळाली. ऑलरेडी अगदी स्टान्स आपण पाहता ऑफस्टमच्या बाहेर आहे आणि तदनंतर शपलून खेळण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती जरूर, परंतु बॅटचं टो एज लागला आणि तदनंतर टॉप एज जुडाला गेला आणि दयाशंकर अगदी यस्ट्यांच्या मागे अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला जातोय. चिराग पागधरे ज्याने चांगली सुरुवात करून दिली संघाला आणि हा पहिला धक्का बसत असताना टीम मराठा वॉरियर सातपाडी कळम या संघाला. तब्याने फलंदाज आता मैदानाच्या दिशेने अगदी वीरू बाबरे या फलंदाजाला पण पाहताय. सातपाडी संघाकडनं नेहमीच एक दर्जेदार खेळ, ज्याने कमी वेळेमध्ये जवळजवळ मी इंटरव्ह्यू घेतला होता PDDPL मध्ये अगदी हे वीरू बाबरे याचा, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की 65वी माझी मॅन ऑफ द सिरीज आहे आणि तोच वीरू बाबरे मैदानाच्या दिशेने. डाऊन द लेग ही लेंथची विशेष करून पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही समांतर झालेत. व्हाईटचा इशारा जे आपल्याला पाहायला मिळतंय एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. विकेट जरूर मिळाले जयेशाला, परंतु वीरू बाबरेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळ असेल जयेश यांचा. खाली राहिला चेंडू, थोडासा बॉडीचा वेध घेणारा. असं वाटलं की हा चेंडू थोडासा वेगाने येईल. वीरू बाबरे देखील थोडेसे सरप्राईज राहिले आणि बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला जातोय. आता ही खेळपट्टी आहे ना, दोन दुविधा निश्चित स्वरूपाने निर्माण करणार आहे फलंदाजांकरिता. एक ज्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी गेल आणि काही स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा खाली राहील, म्हणून रेडी राहावं लागेल इथून. 23 अंकांवर धावफलक, शेवटचा अंतिम चेंडू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळलाय, थोडासा शरीरापासून दूर, परंतु तितका फोर्स काफी होता आणि सरळ चेंडू निघून जाईल बरोबर स्कोर लेग आणि मिड विकेटच्या मध्यात. 6 धाब्यांकरिता वीरू बाबरेच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. चांगलं अगदी पायांचा हालचाल परिपूर्ण पाहायला मिळाला. फ्रंट फुटवरनं अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलंय, तदनंतर ऑन साईडला वळवलं गेलं आणि सरळ चेंडू स्कोर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्यात निघून गेला. 6 धावांकरिता या 6च्या साह्याने 2 षटकांचा खेळ तो इथून झालाय समाप्त आणि 29 या अंकांवर धावफलक. टीम मराठा वॉरियर सातपाडी कळम या संघाची ही धावसंख्या. चांगलं षटक हाताळलं जयेशाने, परंतु मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवू शकले नाहीत. रबर क्रिकेटमध्ये हे तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा बॅट अँड बॉलचं कनेक्शन होईल तेव्हा चेंडू जास्तीत जास्त लांब जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये देखील करणने काय अप्रतिम खेळ केला, मॅच परिपूर्ण फिरवली हे देखील आपण पाहिलं. म्हणजे लॉंग जिथे जिथे 5-5 ते 6-6 षटकांचे सामने असतील ना, तिथे तुम्हाला जास्त संधी आहे. म्हणजे कुठल्याही क्रमांकावर येऊन तुम्ही एक चांगला खेळ करू शकता, त्याकरिता तुमच्याकडे तो वेळ आहे. आणि हा जो वेळ आहे ना, तो पाहिला आमच्या दोन्ही समालोचक बंधूंनी, आणि ज्यामध्ये प्रमोदजी शेडके सर असतील, लक्षजी पांडव सर असतील, की एक चांगलं क्रिकेट प्रत्येकाला
खेळायला मिळालो, आमच्या प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं आणि त्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. संघ कमी आहेत परंतु एक नवीन रंगतदार फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मॉन्सून ट्रॉफी 2026 सीझन 2चा हा थरार. 2 गाव आणि एक संघ म्हणून तुम्ही विशेष करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि ज्या ज्या संघांची वर्णी लागली त्यांना मात्र इथून संधी आहे एक चांगला खेळ दाखवण्याकरिता. प्रत्येक घरात आतापर्यंत थोडासा शांत आहे जरूर. अकब दिलेन जरूर हाताळले गेले. ऑन साईडला परावर्तित करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नवनाथ त्या दिशेने धावत पळत जात आहेत आणि चेंडूची हाताळणी केली जाते. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 31. खेळाडू मित्रांनो, मॅच सुरू व्हायच्या अगोदर 12th मॅन आला पाहिजे. खाली राहिलाय चेंडू. घरंगळत चेंडू सरळ निघून येतोय. अनुज त्या दिशेने आणि चेंडूला फील्ड केलं जात आहे. चला 12th मॅन पाठवून द्या अन्यथा आमच्यापर्यंत सूचना आले लगेचच पेनल्टी दिली जाईल. अंकुर या गोलंदाजाला पण पाहताय. फायनली नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय 29 आणि तदनंतर सिंगलला डबल आणि तदनंतर एक सिंगल. 32 अंकांवर धावफलक. मोठा प्रहार जरूर करायचा. षडंपूल फक्त आणि फक्त जागोजागी या चेंडूला वळवलं गेलंय सरळ सीमारेषा पार. ही वीरू बाबरे याची ताकद आहे. रेंज हिटिंग फार महत्वाची या खेळाडूची आणि बाकली पा किती महत्वपूर्ण. फोर्स केलं जातं या चेंडूला आणि सरळ चेंडू मिड विकेट सीमारेषा पार निघून गेला. 6 धावा आणि या 6च्या साह्याने धावसंख्येची जाऊन पोहोचेल 38. लयबद्ध झालाय आता वीरू बाबरे. ही थोडीशी कत्रेची घंटी असेल वागरालपाडा मालजीपाडा या संघाकरिता. ऑफस्टिकच्या बाहेर अपिश खेळलाय. हा फटका फसेल की काय हा प्रश्न आहे आणि त्या दिशेने दिनेश अप्रतिम पद्धतीचं वर्क यावेळेस पाहायला मिळतंय. झेल कन्वर्ट केला जाईल आणि फलंदाज वीरू बाबरे डिपार्ट. महत्वपूर्ण धक्का. या अगोदर 2 षटकार आले होते जरूर परंतु कुठेतरी पुन्हा एकदा तो मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस जो इथून पाहायला मिळाला आणि दिनेश यादव त्या दिशेने अगदी स्थित अतिशय सुरेख पद्धतीने कॅल्क्युलेशन. हा झेल टिपला जातोय आणि महत्वपूर्ण धक्का. या मॅच मध्ये टीम वाघरालपाडा आणि मालजीपाडा संघ तेव्हाच येईल जेव्हा विकेटचं कॉलम हे परिपूर्ण टिक केलं जाईल आणि म्हणूनच ते विकेट यावेळेस घेतले जात आहेत. आणखी एक धक्का बसत असताना विकेट मिळतंय आणि फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. नव्याने बॅटर मैशर. चांगला खेळ जरूर होत होता वीरू बाबरेकडनं परंतु थोडासा खेळपट्टीवर थांबणं हे महत्वाचं होतं परंतु संघाकरिता अगदी धावेंचा अगदी थोडासा कमकुवतपणा जाणू लागला होता आणि त्यामुळेच मोठ्या स्ट्रोक करिता गेल्या आणि विकेट गमावली जाते. 38 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळते. 2 धक्के बसल्यात. चांगली गोलंदाजी अंकुरच्या माध्यमाने षटकार आल्यानंतर परिवर्तन इथून पाहायला मिळते. 38 या अंकांवर धावगती आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. मैसर याला पण पाहत आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. ऑन साईडला खेळण्याचा मानस जिथून घरंगळत चेंडू अगदी निघून जाईल. स्वतः अगदी गोलंदाज येत आहेत फील्ड करतायत. एक सिंगल धावी तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 39 39 या अंकांवर. हे धाव फलक जे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. दोन्ही आमचे पंच मैदानाच्या दिशेने विशालजी असतील आणि तदनंतर कमलेशजी गुप्ता बराचसा दाण गाणगो ज्यांच्या पाठीशी सातत्याने या मैदानामध्ये ते देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू लेफ्ट केला जाईल या चेंडूला आणि वेळ लेफ्ट म्हणावं लागेल कारण की बराच चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमाने. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल. 40 40 या अंकांवर धाव संख्या. 40 धावा या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक या षटकातील. मोठा स्ट्रोक जरूर करायचा होता परंतु यावेळेस षडंपूलचा फटका जो निघून जाईल स्वयंघोषित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील D2च्या माध्यमानं आणि तिसऱ्या षटकाचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम मराठा वॉरियर सातपाटी कळम हा संघ जाऊन पोहोचलाय 42 या अंकांवर 2 गडी बाद.
चांगल्या गतीने धावा जरूर आल्यात. सरासरी पाहू शकाल आपण करंट रन रेट 14च्या गतीने या धावसंख्या स्कोर कार्डवर मिळाल्यात आणि टीम मराठा वॉरियर सातपाटी कलम अजूनही प्रत्येक घरात आहेत मैदानावर आणि कुठेतरी इथून माइंडसेट परिपूर्ण क्लिअर आहे की एक एंडने अटॅकिंग फलंदाज होईल तर प्रत्येक घरात आता शेवटपर्यंत खेळताना तुम्हाला पाहायला मिळते कारण की या 3 षटकाकडे त्याने फक्त 5 चेंडू फेस केले ज्यामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय म्हणजे वैयक्तिक 12 धाब्यांवर ते विशेष करून इथून खेळताना पाहायला मिळतात. अंकुरची गोलंदाजी ही तितकीच चांगली राहिली. 13 धाबा त्याने खर्च केला आणि एक महत्वाची विकेट जी म्हणजे वीरू बाबरे सारखी एक विकेट मिळवली आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये जरूर आणलंय. परंतु ही स्थिती अधिकाधिक जर भक्कम करायची असेल तर उर्वरित या 12 चेंडूगणिक एक चांगल्या पद्धतीचं धैर्य हे दाखवावं लागणार आहे गोलंदाजाला आणि हेच धैर्य दाखवण्याकरिता जयेश याला कंटिन्युअसली केलंय. वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळण्याकरिता जयेशला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये जयेशने देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. आता 42 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. या षटकाची सुरुवात ओव्हर द विकेटने झालंय आणि कुठेतरी मधोमध देण्याचा प्रयत्न काय पीक केलं या चेंडूला आणि सरळ आमच्या समालोचन कक्षेच्या बरोबर वर्ण डिस्पॅच केलं या चेंडूला ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बिगी षटकार 6. अप्रतिम काय फॉलो थ्रू होता. मनगटातील जोर परिपूर्ण पाहायला मिळाला या स्ट्रोकवर. हो गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष आहे परंतु यावेळेस संधी आली होती. थोडस जर अगदी यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये तालमेल जर जुळला असताना तर हा झेल कन्वर्ट होऊ शकला असता जरूर परंतु तो तालमेल जुळू शकला नाही आणि कुठेतरी अगदी आपण पाहत आहे की झेल झाला ड्रॉप. चांगलं परिवर्तन जयच्या माध्यमानं हलकासा कटर उपयोग करण्याचा प्रयत्न ऑफ ब्रेक चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्येची जाऊन पोहोचेल 49 या अंकांवर. चांगली बॅटिंग होत आहे. ऑनसाइडला खेळण्याचा मानस डाऊन दिले की लेन पंच वळतायत पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि एक्स्ट्राच्या रूपाने आता 50 धावा टीम मराठा वॉरियर सातपाटी कलम हा संघ चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतोय. 50 धावा एकंदरीत जैतून अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल. गती थोडीशी कमी केली. जयेशकडे ती ताकद आहे की चेंडूला दोन्ही दिशेने तो वळवू शकतो आणि हीच ताकद थोडीशी ओळखण्यामध्ये अडचणीचा सामोरा करावा लागतोय प्रत्येक घरातला देखील. आणखी एक डॉट बॉलचं इथून पाहायला मिळेल 50 अंकांवर धाव फलक. लोअर बोल्टा चेंडू आहे अपिश खेळलाय फटका अधिकाधिक उंच आणि अधिकाधिक लांब. थोडासा हाताला जरूर स्पर्श झाला परंतु ज्या उंचीची आणि ज्या डिस्टन्सची गरज होती आणि खऱ्या अर्थाने ते डिस्टन्स देखील मिळालंय. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु प्रत्येक घराच्या बॅटमधनं जर अशा पद्धतीचे स्ट्रोक येतील तर निश्चित स्वरूपाने मिस टायमिंग स्ट्रोक देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील कारण की हे रबर क्रिकेट आहे. चेंडूमध्ये कुठलाही पद्धतीचा कमीपणा नव्हता कारण की लोअर फुलटा चेंडू जरूर आहे. 6 धावा जरूर मिळाल्यात. बॅकअप दिले दाताले आता रेडी होते. या पद्धतीचे चेंडू सोडणार नाही. प्रत्येक घराच्या बॅटमधनं लागोपाठचा लागलेला हा दुसरा षटकार आता लयबद्ध झाल्यात. बॅकअप दी लेंथ हाताळले आणि बॅकअप दी लेंथला हाताळत असताना सरळ डिस्पॅच केलं. या 6 धावा येत आहेत आणि या 6च्या साह्याने धावसंख्याची जाऊन पोहोचले 62 या अंकांवर. आजच्या दिवसाकडे एक संघ निघणार आहे हे देखील मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. हॉसला खेळला आहे थोडंसं कंट्रोल सुटलं. एका हात अगदी सोडत असताना नवनाथ त्या दिशेने आहेत. आता नवनाथ आणि प्रत्येक घराचं नातं आहे ना या मॅच मध्ये थोडंसं जुळलंय असंच म्हणावं लागेल कारण की जिथे जिथे प्रत्येक घराचे फटके आणि तिथे तिथे नवनाथ मिस्टेक करत असताना पाहायला मिळतं. आणि पहा पुन्हा एकदा ती मिस्टेक झाली. तुम्ही वेळ घेतलात आणि हा वेळ दोन्ही फलंदाजाकरिता फार पुरेसा होता आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाते. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 65 या अंकांवर धाव फलक जे विशेष करून इथून पाहायला मिळतंय. गावाकरिता खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि तो प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की आपल्या ग्रामीण विभागातील खेळ आणि ग्रामीण विभागातील खेळाडू हे प्रामुख्याने निश्चित स्वरूपाने कित्येक वेळा आपण पाहिलेत की शून्यापासून ज्यांनी सुरुवात केली आणि आज स्वतःच्या नावाची ओळख प्रत्येकाने निर्माण केले. म्हणून या अगोदर देखील मी उल्लेख केला जरी सुद्धा आज 2 गाव आणि एक संघ म्हणून संघ खेळत असला ना तरी प्रत्येक खेळाडूची ओपन हाफ मध्ये देखील मागणी आहे आणि तेच प्रामुख्याने तुम्हाला या दोन्ही संघादरम्यान देखील पाहायला मिळेल ज्यामधील एक दिनेश यादव याचं देखील मी नाव घेईन. वागरालपाडा आणि मालजीपाडा या संघाकडनं जो इथून पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर
प्रतीक घरट थोडेसे डेंजरस ठरल्यात. 9 चेंडूगडी 27 वर खेळतायत. पुढा प्रहार सुरू करायचा आहे. त्या दिशेने आता क्षेत्ररक्षक स्थित आहेत. यावेळी चुकी होणार नाही. शेवटच्या स्लॉग ओव्हरला झालेली सुरुवात आणि पहिला चेंडू, विकेटचं झालेलं पतन. मच निडेड विकेट. कारण की जर प्रत्येक घरात राहिला असता मैदानावर तर निश्चित स्वरूपाने थोडासा डेंजरस ठरू शकला असता, परंतु इथून बाद व्हावं लागतंय. चांगला झेल स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये इथून टिपला जातोय. आणि दिनेश यादव इतक्या उशिराने का आले हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे या मॅच मध्ये. कारण की धीरजकडे अगदी म्हणू शकाल की दिनेशकडे तितकं काबिलियत आहे, एक चांगला खेळ तो सातत्याने करतोय, परंतु मागील मॅच मध्ये मिळालेला थोडासा मार. पण या मॅच मध्ये स्लॉग ओव्हर करीता आलेत. नव्या पाटण निर्भय या फलंदाजाला आपण पाहत आहे. मागील आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली निर्भयने देखील निर्भयपणेच खेळ केला होता या मैदानावर. त्याच निर्भयला आपण पाहत आहे बॅटिंग स्टान्सवर. धावसंख्याची जाग्यावर स्थिर आहे. 65 या अंकांवर 3 धक्के आतापर्यंत बसले. 4.1 चेंडूंचा खेळ जिथून समाप्त झालाय. 5 चेंडू फार क्रुशियल असतील, कारण की या 5 चेंडूकडे जर चांगली गोलंदाजी झाली दिनेशकडनं तर या मॅच मध्ये कमबॅक असेल वाघरालपाडा मालजीपाडा या संघाचा. आणि जर इथून धावा जर लयबद्ध झाल्या तर निश्चित स्वरूपाने एक चांगल्या स्थितीमध्ये असेल. मराठा वॉरियर सातपाडी कळमा संघ अतिशय चांगली गोलंदाजी. म्हणून म्हटलं की दिनेश यादवला इतक्या उशिराने आणणं हे कितपर्यंत कारगर साबित होईल या स्लॉग ओव्हर मध्ये ठाऊक होणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता 65 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळते. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. बॅकअप दिलेन हे कौशल्य आहे या गोलंदाजाचं. बॅटची वरची कडा आणि विकेट किपरचा सहारा. अप्रतिम गोलंदाजी दिनेशने परिपूर्ण कमबॅक करून दिले आपल्या संघाला. जिद्द चिकाटी क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे आणि ही चिकाटी पाहायला मिळाली आता दिनेशच्या माध्यमाने. जरी सुद्धा मागील 2-3 षटकांमध्ये धावा गेल्या, परंतु या षटकामध्ये त्या मी परावर्तित आणि बाधित ठेवू शकतो हे म्हटले दिनेशने देखील. तिन्ही चेंडू गणिक ते व्हेरिएशन होतं. पहिल्या चेंडू गणिक अगदी ते व्हेरिएशन पाहायला मिळाला. दुसरा चेंडू थोडासा खेचून टाकला, परंतु हा चेंडू पहा बॅकअप दिले. परिपूर्ण खांद्याचा जोर, अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स आणि त्याने बीट झाले निर्भय. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे पकडला गेलाय आणि चांगल्या पद्धतीचा वर्क. विकेट डॉट आणि विकेट अर्थातच स्कोर कार्डवर वाव लागताना आपण पाहत आहे. 65 या अंकांवर धावफलक. दिवेश पाटील नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळत आहेत. 65 या अंकांवर धावफलक. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी दिनेशकडनं परिपूर्ण अगदी आपण म्हणू शकाल कंट्रोल आहे या षटकाकडे. ओहो बॅटच्या आतली कडा. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू निघून जाईल. अगदी स्वयंघोषित क्षेत्र. या 2 धावा मिळणार आहेत, परंतु अतिशय चांगली लेंथ, खोलवर लेंथ हाताळली. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 67 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. 4 गडी बाद. 4.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. या षटकाकडे आपण पाहताय फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत दिनेशने. अतिशय चांगली गोलंदाजी. ऑसडा खेळलाय. षडम पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंगर मध्ये अगदी चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावीत. या सिंगलच्या मदतीने आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येची जाऊन पोहोचेल 68 या अंकांवर 68. कौतुक करावं लागेल दिनेशचं आणि कौतुकास्पद गोलंदाजी केले. 5 चेंडू गणिक 3 धावा दिल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील यस त्यांच्या मागे निर्धाव स्वरूपाने जाईल. काय गोलंदाजी राहिली अप्रतिम. याला आपण म्हणू शकाल की कुठेतरी वाघरालपाला मालजीपाडा हा संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि वालवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं काम केले दिनेश यादवच्या या गोलंदाजीने. अप्रतिम. यालाच म्हणतात एफर्ट्स. म्हणून क्रिकेटमध्ये अॅक्युरसी फार महत्वाची आहे आणि त्याच अॅक्युरसीने गोलंदाजी केली दिनेशने आणि फक्त हे 3 धाब्यांचं षटक राहिलं. पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त झालाय. असं वाटलं कुठेतरी मराठा वॉरियर सातपाडी कलम हा संघ 80च्या घरामध्ये प्रवेश करेल, परंतु कुठेतरी मागे राहिले. 68 या अंकांपर्यंत संघाला थांबवलंय. 69 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. बॅटिंगची समरी आपण पाहत आहे. सुरुवात प्रतीकने चांगली करून दिली आणि चिराग पागधरेच्या माध्यमातून ती सुरुवात यशस्वीरित्याने झाली. प्रतीक 10 चेंडूगडी 27 धावांवर बाद झाला तर चिराग पागधरे 8 चेंडूगडी 15 धाब्यांवर बाद झाले. तदनंतर विरू बाबरे. एक चांगली सुरुवात मिळाली होती विरूला,
परंतु मोठे स्ट्रोक खेळण्याचे त्याने देखील प्रयत्न केले. 4 चेंडू गडी 12 धाब्यानं तो बाद झाला. त्यानंतर मैशेर 4 चेंडू गडी 8 धाब्यानं नाबाद राहिले. निर्भय जो अटकवर बाद झाला आणि दिवेश 2 चेंडू गडी 3 धाब्यांवर नाबाद. 5 षटकांचा खेळ ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने 3 धाबा आणि 68 या अंकांपर्यंत धावसंख्येची इथून पाहायला मिळते. 69 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. गोलंदाजी समरी जी इथून आपल्याला ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती टीम वाकरालपाडा आणि मालजीपाडा संघाची, कारण की थोडासा निराश असेल. जयेशने मात्र ते परिपूर्ण कमबॅक करून दिलं होतं. जरूर या मॅच मध्ये जर वाघरालपाडा आणि मालजीपाडा संघ जर कुठे कमबॅक केला ना ते होतं शेवटचं अंतिम षटक, आणि जे दिनेश यादवने हाताळलं फक्त आणि फक्त 3 धावेंचं षटक आणि 2 महत्वाचे विकेट त्याने देखील टिपले. दयाशंकर थोडासा खर्चिक ठरला. पहिलं षटक 16 धावेंचं होतं. त्यानंतर जयेश 2 षटकाकडे 36 धावा. पहिलं षटक जयेशचं चांगलं होतं, परंतु दुसऱ्या षटकाकडे तो थोडासा खर्चिक ठरला गेला. जरूर सर्व काही गोष्टीची पूर्तता या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली. 68 धावा झालेल्या आहेत आणि 69 धावसंख्येचा पाठलाग हा इथून करावा लागेल. हा पाठलाग कशा रीतीने होईल हे संपूर्णपणे तुमच्या समवेत सांगण्याकरिता आता मात्र 2 समालोचक या सेकंड इनिंग करिता जॉईन होणार आहेत, ज्यामध्ये व्हॉइस ऑफ किल्टन अर्थातच आमचे पार्टनर अजित पवार आणि त्यांच्या समवेत अगदी व्हॉइस ऑफ वालिव या मैदानाच्या अगदी परिपूर्ण कानाकोपऱ्यांपासून जे वंचित आहेत अर्थातच व्हॉइस ऑफ वालिव संतोषजी चव्हाण यांचा आवाज सेकंड इनिंग करिता. धन्यवाद. त्यांचा आवाज आपण ऐकलात आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल दोन्ही संघांना की आपण विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची रांगोली सजवायची आहे. 69 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सध्या इकडे करायचं आणि ते पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल या सगळ्या गोष्टी आपण या उत्तर अर्धाच्या काळामध्ये बघणार आहोत. मान्सून ट्रॉफी 2026 सीझन 2 एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अफलातून स्पर्धा ती आपण बघू शकतात. झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत बघा, त्यांना विनंती करतोय बाईक वगैरे जर तुमच्या आसपास कोणी ग्राउंड मध्ये लावले असेल तर कृपया करून त्यांना विनंती करा आणि बाईक पाठीमागे घ्या. अंकल अगर आप हमें सुन पा रहे तो प्लीज बाइक को पीछे लेना. फैजान वो देखो अंकल बैठे वहां पर, उनको बोलो थोड़ा सा. फैजान 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 थोड़ा सा उठ के बोलना है. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्सून ट्रॉफी 2026 सीझन 2 मध्ये. आणि चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अगदी बिग बॅश लीग फॉर्मॅट पद्धतीच्या मॅचेस आपण बघू शकतात. विश नेटवर्क लाईव्ह युट्यूब चॅनल वरती जेही प्रेक्षक जेही श्रोतेगण आम्हाला ऐकत असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 69 धावेंचा पाठलाग फॉलोविंग ट्रॅक वरती जर पाहिले तर सातपाडी गावाचा एक अफलातून खेळाडू ज्याने जबरदस्त क्रिकेट या हंगामामध्ये पेशकश केले. वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहेत आणि ओपनिंग पेयर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. दिनेश कदम आणि समीर दिनेश यादव आणि समीर राऊत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत सध्या दाखल झालेत. आणि वीरू बाबरे
ओव्हर द विकेट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. पहिला बॉल वीरेंद्र बाबरेचा पहिलाच बॉल आउट साइड दी ऑफ स्टिक राहिला. बॅटच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा रुख बदलती हुई नजर आई। जब तक कि वहां पर बैट घुमाता गेंद निकल चुकी थी। वीरू बाबरे देखा जाए तो जेंजी आइकॉन बहुत अच्छे प्रदर्शन के लिए जाने जाते और अच्छी शुरुआत यहाँ पर अपने टीम के लिए दिला चुके पहली गेंद के साथ। नक्कीच चांगला चेंडू होता. पहिलाच बॉल जर पाहिला तर इंटेन्शन खूप चांगलं होतं की बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तो सक्सेसफुल. वाडबा बॅटनं कनेक्शन घडलं इकडे. एक सिंगल दाबेचा प्रयत्न जरूर होत असताना आपण पाहत आहेत आणि यस डेफिनेटली एक सिंगल आणि एक सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस एक सिंगल आकड्यावरती. फुलातून खेळ वाघरालपाडा मालजीपाडा संघ बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहात आणि 69 धाबींचा पाठलाग करत असताना सर पाहिलं तर समीर आणि दिनेश ओपनिंग प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. 2 चेंडूचा खेळ कम्प्लीट. ओ कनेक्शन यावेळेस प्रॉपर आहे आणि यस डेफिनेटली वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट सिक्सर. और देखा जाए तो ये गेंद बॉटम पर लगी थी। शानदार स्ट्रोक वहां पर समित राहुल इनके बल्ले से आता हुआ और बहुत नीचे लगी थी बल्ले से। और लेकिन ताकत इतनी थी कि वहां पर 6 रन आसानी के साथ मिल जाएंगे। वीरू के ऊपर यहाँ पर आक्रमण होता और आक्रमण के साथ टीम का स्कोर 7 के आंकड़े पर। ओव्हर पिच बॉल होता. समोर होता पुढ्यात होता आणि त्याच कारणामुळे फटका खेळणं कुठेतरी कठीण गोष्ट होती. अगदी जर पाहिलं तर पुढ्यात असलेला बॉल आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉलचा वापर वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून पाहिला मिळतो. कमबॅक वार पलटवार या गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि तेच पाहायला मिळत आहे. ओ पहा लेन थोडी पाठी आणि त्याच्यानंतर प्रचंड वेग होता या बॉलवरती आणि त्याचमुळे अगदी हा बॉल आपण बघू शकता. डॉट बॉल रफ्तार भरी गेंद थी और देखा जाए तो यहाँ पर समीर राउत के कानों में सीटी बजाने वाली गेंद थी। बहुत बहुत आला दर्जे की गेंद इसे कहा जाता है। बहुत अच्छी गेंद। शेवटचा बॉल फटका दर्जेदार आहे. क्लास दाखवला इकडे परंतु एक सिंगल आणि दुसरी दाबेचा प्रयत्न नाहीये. एकच दाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत की 8 वरती 0. और देखा जाए तो यहाँ पर रिकवर्ड रन के ऊपर भी ध्यान रखना बहुत जरूरी होगा। और देखा जाए तो वागरालपाड़ा और मालजीपाड़ा टीम एक टीम खेल रही, लेकिन उसी हिसाब से देखा जाए तो 2 गांव एक टीम और बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन। अक्षय पांडव सर रहेंगे, उनके साथ प्रमोद जी सर रहेंगे। बहुत अच्छा उन्होंने यहाँ पर ऑर्गेनाइज किया और देखा जाए तो बहुत अच्छी टूर्नामेंट। ये तो पहला दिन है और पहले दिन में बहुत सारे इंपॉर्टेंट बड़े बड़े खिलाड़ी हमने देखे और आने वाले वक्त में और बेहतरीन खिलाड़ी तारे सितारे हम देखने को मिल सकते हैं। और देखा जाए तो अभी तक इस मैच का अगर रुक किया जाए तो लक्ष्य बड़ा है और उसी के साथ यहाँ पर देखा जाए तो अच्छी शुरुआत यहाँ पर मिलनी जरूरी थी, लेकिन थोड़े बहुत पीछे यहाँ पर वागरालपाड़ा की टीम नक्कीच ती कामगिरी करून दाखवली आहे. विकेटलेस राहिलेत वीरू बाबरे परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे डॉट बॉलचा वापर जास्त प्रमाणात या मॅच मध्ये केलाय. बॉल तयार. ओ यावेळेस पुन्हा एकदा खोलात होता पुढे होता बॉल आणि त्याच कारणामुळे जर पाहिले तर फटका इथे मिस झालेत. डॉट बॉल. अब बिंदी गेंद यहाँ पर प्रेशर बनाएगी और प्रेशर के साथ रिक्वायर्ड रन रेट को भी यहाँ पर आगे लेकर जाएगी। और देखा जाए तो प्रति ओवर के पीछे आपको अब 16 रन बनाने, इतना आसान होगा नहीं यहाँ पर फिलहाल। नक्कीच प्रत्येक डॉट बॉल इथे दडपण दबाव वाढवणार. ओ पुन्हा एकदा स्विंग याना मिस. पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडूने हलकासा काटा बदललाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग होगा और देखा जाए तो यहाँ पर बैट स्विंग बहुत अच्छा है, लेकिन जब तक कि वहां पर बल्ला घूमे गेंद बाद में निकल जा रही, क्योंकि यहाँ पर टर्न किया जा रहा है, पेस नहीं दिया जा रहा है, यहाँ पर टर्न किया जा रहा है गेंद को। पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते की काय अशाच पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये क्रिएट झालंय. बॅक टू बॅक डॉट बॉल. तीसरी लगातार ये बिंदी गेंद और विश नेटवर्क इसी के लिए जाने जाते हैं। बहुत अच्छा टेलीकास्ट और नीट एंड क्लीन, बहुत अच्छी क्वालिटी के लिए यहाँ पर नीट विश नेटवर्क जाने जाते हैं। इसी के साथ देखा जाए तो यहाँ पर एक्स्ट्रास व्हाइट गेंद का यहाँ पर इशारा था हुआ और इस व्हाइट के चलते देखा जाए तो यहाँ पर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। 9 धावा फलकावरती जोडल्या. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आहे. 2 गाव एक संघ हा फॉर्मॅट जर पाहिला तर अगदी चांगले सामने आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्या इंटेन्शनने अगदी पाहत आहेत. परंतु यावेळेस गोशाकी क्षेत्राकडे चेंडू निघून जातोय.
अगदी डिक्लरेशन 2चा सिग्नल पंचांच्या माध्यमातून इकडे पोहोचवला गेला आमच्यापर्यंत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्यात वाढ होत असताना आपण पाहत आहात. धावफलक फलकावरती डबल डिजिट एक नेल्सन आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 लॉस ऑफ 0 विकेट. असर देखा जाए तो यहाँ पर सातपाटी कलम टीम का यहाँ पर वर्चस्व यहाँ पर जारी है. बहुत अच्छी गेंदबाजी इन्होंने की, ज्यादा हाथ खोलने का मौका मिला है नहीं. और देखा जाए तो खास कर समीर राउत दूसरी गेंद पर छक्का लगाने के बाद उन्होंने यहाँ पर बहुत सारी बिंदी गेंदें खेली है. इस बार बहुत अच्छा स्ट्रोक खेला है. गेंद के नीचे खिलाड़ी, आसान सा कैच लपका जाएगा. आर्यन के खाते में यहाँ पर विकेट आती हुई. पहला धक्का यहाँ पर लगता हुआ. चांगला चेंडू होता आणि फटका देखील तेवढा चांगला होता, परंतु इलिव्हेशन नाही मिळालं. जिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्याच रिझर्व मध्ये अगदी फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच्याच कारणामुळे कॅच कंप्लीट केलाय. विकेट शेवटच्या बॉलवरती अगदी विकेट बघू शकतात आणि त्याच कारणामुळे आपण पाहत आहेत की माफ करा 5व्या चेंडूवरती विकेट आली आहे. धावफलक 11 आकड्यावरती आपण पाहत आहे. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि अगदी स्टॉप केलाय. या मॅचमध्ये जर पाहिलं तर स्टॉप करण्यामध्ये यश आले. प्रत्येकी गोलंदाजाने भरपूर चांगला खेळ तो इथे केलाय. और देखिए यहाँ पर यही बात दिल को छू जाती है. विश नेटवर्क के प्रोपरेटर उनसे हम कहना चाहेंगे, ऑपरेटर जिन्होंने अभी तक बहुत अच्छा ऑपरेट किया है. और एक्शन रिप्ले देखने लायक दिलचस्प होगा. जहां पर कैच पकड़ा था ना, उसके बाद वहां पर दर्शक गाड़ी में से भी सीटी बजा रहे थे, तालियां बजा रहे थे, प्रोत्साहित कर रहे थे. देखिए एक बार फिर से देखेंगे एक्शन रिप्ले में. एक्शन रिप्ले बहुत अच्छा कैच और उसी के साथ पीछे बहुत सारे दर्शक देखिए गाड़ी में से कोई वहां पर सीटी बजा रहा है, कोई वहां पर तारीफ कर रहा है. बहुत अच्छा कैमरा वर्क हमारा कैमरामैन कर रहे हैं. नक्कीच पालघर जिल्ह्यातील नामांकित युट्यूब चॅनल आणि क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केल्या जात आहेत, अर्थातच विश नेटवर्क या स्पर्धेसाठी त्यांची नियुक्ती केली आणि भरपूर चांगला क्रिकेटचं खेळाचं अनालिसिस आणि त्याच्यानंतर सर्व काही गोष्टी परफेक्टली दाखवल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ तो इकडे संपलाय. मॅचकडे आपण वळतोय. 11 धावा आणि 1 विकेट सध्या लॉस झालेत. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन. शेवटचा बॉल मिस झालेत. फटका प्रॉपरली आला नाही बॅटमध्ये आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर एक सिंगल फलकावरती बनली आहे. 2 षटकांचा खेळ तो इथे समाप्तीला आला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12वरती 1. सध्या चांगली सुरुवात झाली आहे आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी वाघराळपाड्याचा संघ पाठीमागे राहिला या मॅच मध्ये. एक दिग्गज खेळाडू म्हणून, लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मुबारक खान यांचे ते आगमन झालं आणि त्यांना आम्ही विनंती करतो आपण यायचे मुख्य व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थाने मुबारक भाई आपण या. हो, यावेळेस पहा पुढे होता बॉल. प्रचंड वेग, सबमरीन बॉल. वीरू बाबरेचा हा दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि प्रचंड वेगानं बॉल अगदी निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला बघायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर काय वेग होता पहा इकडे. त्याच गतीचा बॉल होता, परंतु या वेळेला जर पाहिलं तर एक सिंगल फलकावरती बनवण्याचा प्रयत्न तो होत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत असताना आपण पाहत आहे 13 आकड्यावरती. चांगला क्रिकेटचा खेळ इकडे दाखवला जातोय विरूच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याचं वैयक्तिक हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये हा दुसरा चेंडू त्याने डिलिव्हर केलाय, त्यावरती एक सिंगल. चांगला खेळ वीरू बाबरे. आणखी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. रनआउटची दाट शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणीतून विकेट आली आहे आणि या संपूर्ण या मॅच वरती पकड मजबूत होताना पाहायला मिळाली आहे मराठा वॉरियर सातपाडी कळम या संघाच्या माध्यमातून. बघा आमचे प्रेक्षक राजे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर सर्व खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. कोणी आज आपलं कामधंदा सोडून आलंय, कोणी घरच्यांना सांगून आलो की मी बाहेर चाललो आणि त्याचबरोबर कोणी आपल्या गर्लफ्रेंडला सांगून आलोय की मैं थोडासा बाहेर घुमकर आता हूं. आणि त्याचबरोबर आमचे सर्व प्रेक्षक राजे या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत आज खऱ्या अर्थाने फ्रायडे. आणि त्याचबरोबर आमचे मुस्लिम बांधव देखील नमाज पढून आणि त्या देखील या स्पर्धेची मजा घेत आहेत. सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच मान्सून ट्रॉफी 2026 हीच तर खासियत राहिली आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर प्रेक्षक राजा वर्ग देखील प्रचंड दाटी वाटीनं या स्पर्धेला उपस्थिती नोंदवतोय आणि ही स्पर्धा एन्जॉय करतोय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सध्या जर पाहिलं तर बॉल बॉय देखील आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. ओ यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय परफेक्टली. बॅटच्या मध्यातनं कनेक्शन करतो आणि त्याच्यानंतर बॉलला बिरकावून दिलं जात आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त क्वालिटी हिट, षटकार.
राहुलच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि आता राहुल सांगत असेल, राहुल नाम तो सुना होगा, आणि नाव हे ऐकल्यासारखं वाटतंय. आणि किमान आज राहुलची रील बनते की काय, आज तो निश्चित स्वरूपामध्ये आपल्या इन्स्टा स्टोरीला लावणार की वीरू बाबरेच्या विपक्षामध्ये मी षटकार मारला होता. आणि सध्या तर इंस्टाग्रामची सध्या चर्चा चालू आहे. इंस्टाग्राम संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आणि त्याचबरोबर सर्वांच्या मनावरती अतिराज्य गाजवतोय. आणि ही स्टोरी आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. त्यावेळेस व्हेरिएशन आहे, तू शेर तो मैं सव्वा शेर. वीरू बाबरेचा हा कमबॅक प्रत्युत्तर दिला जात आहे. याच्या अगोदरचा बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर्ड केला, पण त्यानंतर इथून गती पूर्णतः हिसकावून घेतली गेली आणि चांगल्या पद्धतीचा बॉल. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 13 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 50 ची आवश्यकता. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा बॉल आहे. सध्या तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि कनेक्शन होत नाहीये. षटक क्रमांक इथून 3 ची समाप्ती येणारे 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 50 ची आवश्यकता. नक्कीच चांगला क्रिकेटचा खेळ वीरेंद्र बाबरे यांनी देखील दाखवला गेलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. षटकार खेचल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि इक्वेशन बघू शकतात. 12 चेंडू 50 ची गरज अजूनही या मॅचमध्ये आहे. अर्थातच प्रतिषेधक तुम्हाला अगदी जर पाहिलं तर 25 ची सरासरी मेंटेन करावे लागेल. 25 च्या इक्वेशनने तुम्हाला जावं लागेल आणि त्या इंटेन्शन सध्या इकडे खेळ दाखवावा लागेल. 12 चेंडू 50 ची गरज. हा बनवू शकेल, ही मॅच बनवू शकेल. बघा आणखी एकदा आमचे प्रेक्षक राजा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. यामध्ये बरेच वालीवचे खेळाडू देखील आहेत आणि त्याचबरोबर काही प्रेक्षक राजे आहेत. त्यामध्ये कोणी कंपनीला सुट्टी मारून आलंय, कोणीतरी काहीतरी फिरण्याच्या अंदाजामध्ये आलंय. आणि ज्या वेळेस प्रत्येक प्रेक्षकाला टाइम मिळतो ना, त्याचं आवडीचं ठिकाण म्हणजे मैदान. आणि मैदान म्हटलं तर त्या मैदानावरती होणारा खेळ म्हणजे तो क्रिकेटचा खेळ, हा सर्वांना आवडणारा खेळ. आपण सध्या त्याचा आनंद घेतोय. जमेची बाजू बघा, येणारे 12 बॉल शिल्लक, 1 डझन बॉल तुमच्या हातामध्ये शिल्लक आणि जिंकण्याकरता 50 ची आवश्यकता. आणि सध्या तर आता आपण या मॅच मध्ये कुठेतरी पाठीमागे राहताना बघतोय वाकराळपाडा मालजीपाडा संघ. हा डेफिनेटली याच्यामध्ये शंका नाहीये, मॅचच्या बाहेर गेलाय. जर मॅच मध्ये यायचंय तर किमान येणाऱ्या 6 बॉल मध्ये 30 धावा शोधायच्यात. यावेळी स्पोर्ट्स करण्याचा प्रयत्न जरूर केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलला फील्ड करेल दुसऱ्या करता येण्याचा प्रयत्न होता. राहुल सांगतोय थांबा, वेटचा कॉल दिलाय. फक्त आणि फक्त सिंगल. येणारे 11 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 49. काय वाटतंय सर, या मॅच मध्ये काय होईल? नक्कीच विकेट आहेत आणि मॅच बनेल. आडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोठे फटके देखील तुम्हाला खेचावे लागतील या मॅचमध्ये. आणि अगदी जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यांचा आणि मोठ्या धावसंख्येचा पाहू शकतात की पाठलाग करत असताना ती अभाव इकडे जाणवला गेला. आणि त्याच कारणामुळे अगदी या मॅचमध्ये वर्चस्व गोलंदाजाचं दिसतंय. थोडासा बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाने लगेचच सिग्नल दिलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल इकडे दिला गेला आणि त्याच्यामुळे एक सिंगल फलकावरती ऍड होतीये. बोलतोय यार. आणि बॅटनं पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू पंचाच्या माध्यमातून. पंच आमच्या समवेत पुन्हा एकदा सोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा व्हाईटचा सिग्नल. व्हेरी गुड अंपायरिंग. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत बजावली आहे. विशाल नाईक सर असतील आणि त्याचबरोबर कमलेश गुप्ता असतील आणि त्याचबरोबर धीरज असतील. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावताना आपण बघितली आहे. येणारे 10 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 46 ची आवश्यकता. याच दरम्यान हाही बॉल सोडून दिला जातोय. बॅक टू बॅक लगातारचा हा 3रा व्हाईट बॉल आलाय. आणि त्याचबरोबर व्हाईट +1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. इथे कुठेतरी कॅल्क्युलेशन करावं लागेल अवधूत याला. आणि त्याचबरोबर कुठेतरी या मॅच मध्ये लवकरात लवकर या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून दिसतोय की काय. हळूवार पद्धतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर टर्न झालाय. दिनेश यादव फटका जरूर खेळलाय पण कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. आणि आता कुठेतरी या मॅच मध्ये पूर्णतः मी सांगू शकेल की वागराळपाडा मालजीपाडा संघ पाठीमागे राहिलाय. नक्कीच, परंतु या मॅचमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. 44 ची गरज अजूनही आहे. पहा, पडल्यानंतर बॅटच्या अगदी फ्लो पासून बॉल दूर निघून जातो आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर पाहून फटके एक्झिक्यूट केले जात नाहीये. आणि त्याच्याच कारणामुळे डॉट बॉलचा रेशिओ या मॅचमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. वाघराळपाडा मालजीपाडा संघाचा ग्राफ कुठेतरी खाली आलाय असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मिस झालेत डॉट बॉल. खऱ्या अर्थाने वाघराळपाडा मालजीपाडा संघाची प्रशंसा करावी लागेल. बघा, सर्व मातब्बर संघ आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये खेळणं तुमच्याकडे जिद्द असणं महत्वाचं आहे. आणि ती जिद्द सध्या त्याने दाखवली आहे. भलेही समोर कुठलाही संघ असू द्या, फरक पडत नाहीये. आणि त्याचबरोबर राहुलच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. भले उशीर झालाय पण स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतो या मॅच मध्ये राहुल.
फुलातून फटका ऍक्शन रिप्ले आपल्याला इन्स्टंट पाहायला मिळतोय. अगदी डान्सिंग डाऊन ट्रॅकने पुढे आले आणि लॉंगॉनच्या पलीकडे अगदी बॉलला भिरकावून दिलंय. सरळ बावडी लाईनच्या पलीकडे फुलातून फटका राहुलच्या बॅटमधून षटकार. अगदी इक्वेशन बदललंय. 6 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. कुठेतरी अशक्य असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एखादा खराब चेंडू पडला आणि त्याच्यानंतर 6 चेंडूंवरती मोठे फटके आले तर मॅच बनेल. आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील का, इकडे आपल्याला बघायचंय. 6 चेंडू 38 धावेची गरज, 4 षटकांचा खेळ तो आता इकडे संपला गेला. 31 धावा आणि त्याच्यानंतर 2 विकेट सध्या लॉस झालेत. मराठा वॉरियर सातपाडी कलम संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात फुलातून कामगिरी करतोय. आज गोलंदाज जर पाहिले तर वीरू बाबरे आणि अगदी जर पाहिले तर आर्यन असतील. भरपूर चांगला खेळ दाखवलाय. ओ स्विंग अँड मिस पडल्यानंतर जर पाहिले तर खालच्या बाजूने चेंडू सरळ वेगाने सुसाट विकेट किपरला बीट करून निघून गेलाय आणि एक सिंगल फलकावरती एक्झिक्यूट. उमंग आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि यस पहिलाच बॉल उमंगच्या माध्यमातून एक सिंगल त्या बॉल वरती एक्झिक्यूट झाले. 31 आणि त्यानंतर 32 धावा फलकावरती पाहतात. तो समोर बॉल होता, कनेक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर देह एसटीला अगदी बॉल स्पर्श करतोय. या बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत. औपचारिकता बाकी राहिली आहे. ऍज अ फॉर्मॅलिटी इथे कम्प्लीट करावी लागेल. 4 चेंडू आणि 37 धावेंचं लक्ष अजूनही समोर आहे. पागरालपाडा मालजीपाडा संघाच्या माध्यमातून चांगला क्रिकेटचा खेळ इथे दाखवला गेलाय, परंतु थोडेसे कमी पडलेत. वाडबा पाटणं गुडघे वाकवले, परंतु बॉलला पलीकडे पाठवणं कठीण होतं आणि त्याचमुळे हा डॉट बॉल पहा तिथे पडल्यानंतर वेगाने बॉल सुसाट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 32 धावा. ओ फुल टॉस बॉल मिस झालेत. अगदी या बॉलवरती मोठा फटका येणे गरजेचं होतं, परंतु तो बॉल तिकडे मिस झालेत आणि त्याचमुळे जर पाहिले तर गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहात 34 आकडावरती. शेवटचे 2 चेंडू औपचारिकता आहे आणि या शेवटच्या 2 चेंडूवरती ती औपचारिकता पूर्ण केली जाईल. समोरच्या बाजूने खेळायचा प्रयत्न होता, तिकडे एक सिंगल. आता इकडे प्रॅक्टिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. शेवटचा बॉल अगदी मिड विकेटच्या रिझर्व मध्ये भिरकावलाय आणि त्याच्यानंतर मॅच खलास, मॅच फिनिश. मराठा वॉरियर सातपाडी कलम संघ या मॅच मध्ये विजय संपादित करतोय आणि विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. नेक्स्ट मॅच टीम 94 कामन धानिव संघाचे कॅप्टन आणि मराठा वॉरियर सातपाडी कलम संघाचे कॅप्टन या विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच यायचं. आपण नाणेफेकीचा कॉइन इथे स्पिन करतोय. मॅचची समरी आपण बघू शकतात. प्रतीक घरतने 27 धावा 10 चेंडूमध्ये ठोकल्या. त्याच्यानंतर चिरागने 8 चेंडूमध्ये 15 धावा, वीरू बाबरेने 12 धावा आणि त्याच्यानंतर अगदी 8 धावा महेश्वरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच कारणामुळे अगदी 68 धावा फलकावरती जोडल्या आणि 69 धाव्यांचा पाठला करत असताना वाघराल मालजीपाडा संघाचे राहुल चांगले खेळले. 14 त्यांनी बनवले, परंतु आर्यनची गोलंदाजी चांगली राहिली. 1 विकेट 4 रन्स आणि त्याच्यानंतर वीरूने 2 षटकांमध्ये 15 धावा विकेटलेस राहिले, परंतु इकॉनॉमिकल षटक